नमस्ते मंडळी, कशा आहात? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आम्ही ना आज हळदीच्या प्रोग्रामला जात आहे. तर आमची तयारी झालेली आहे. इथे आहे नील हाय कार. तिकडे आहे माझी मुक्ता. आता दिसून नाही राहिले, अंधार आहे तिकडे. त्या आधी ना आम्ही एका शॉपमध्ये जात आहे. तिथे थोडंसं सामान वगैरे घेऊन घेईल, मग नंतर हळदीच्या प्रोग्राममध्ये जाईल. आम्ही ना शॉपमध्ये उतरलो, म्हणजे किराणा दुकानमध्ये. तर हीच आधीच्या आधी समोर गेली. जसं काही हिला किराणा सामान घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे तुला? काय घ्यायचं आहे? हां, लॉलीपॉप. इकडे कोण आहे बघ, कोण आहे? आवाज दे, आवाज दे ना. काही काम नाही, वाजवत राहा लागते म्हणून काही परेशान नाही. मीच राहील पण नाही, काही इथं नाही खेळते मनस्वी पाहिजे का? काय का जेवणात? कोणाचं लग्न आहे? आत्तूचं. डान्स केला तू? केला नाही केला? आता करणार? जेवण झालं का तुझं? हो, आता डान्स करशील? नाही करणार का बरं? छान दिसत आहे. नमस्ते मंडळी, कशा आहात? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी कालचाच व्हिडिओ आज कंटिन्यू करत आहे. काल आम्ही हळदीच्या प्रोग्राममध्ये जिथे गेलो होतो ना, तर तिचं त्या नवरीचं आज लग्न आहे. तर माझी तयारी झाली, सर्व कामं झाले. आजीने पूजा करून घेतली. छान दिसत आहे देवघर. आणि आता आम्ही सर्वजण निघणार आहे. आत्ता वाजले आहे 12 आणि 12:15चं लग्न आहे. तर निघते आता आम्ही, आणि तुमच्याशी शेअर पण करत जाईल. चला, आपण कुठे चाललो मुक्ता? बोम चाललो. ते खाली करता येते का? हो, नील ग्लास खाली करून दे. आज ना खूप गरम होते. ज्या घरी लग्न असते ना, तर त्या घरी थोडं वेगळंच वातावरण तयार होते. हो, आताच गेले ते. आणि ना नवरीच्या आईबाबाला पण थोडंसं असं धगधग पण होते, खुशी पण होते मनामध्ये. आणि एका साईडला ना नाराजी पण राहते, कारण की एवढ्या वर्षापासनं आपण सांभाळलेल्या लेकीला मग अचानक घरी पाठवते. तर थोडं त्यांना जाणवते की ते आपल्यासोबत पण झालं आहे का ती. आमचं पिल्लू इथे बसलेलं आहे. रडत होती खूप आज, चिडचिड करत होते. तिचा झोपायचा टाइम झाला, पण मी म्हटलं आता आम्हाला सोबतच न्यायचं आहे. सोबत न्यायचं आहे म्हणून मग तिला काही झोपवलं नाही. पोहोचलो जाऊ आम्ही. आता आलो आपण इथं मंडपाजवळ. नवरदेव आलाय. कार दिसतंय डेकोरेट वाली. लग्न आहे बेटा. चला 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 उतरा. चला चला लवकर लवकर. पाहुणे पण येत आहे. आता एक एक उतरत आहे ऑटोमधनं. चला फास्ट फास्ट. मंडळी लग्न आत्ताच लागलेलं आहे आणि त्यांचं ना सुलग्न चालू आहे.
सुलग्न लग्न चालू आहे आणि तिकडे शूटिंग दाखवणं चालू आहे स्क्रीनवरती. इकडे महाराजची मंत्र म्हणत आहे. फोटोशूट चालू आहे तिकडे. छान जे नवरींच्या एकदम क्लोज आहे ना ते छान छान तयाऱ्या करून आहे. खूप सुंदर दिसत आहे सर्व. शूटिंग चालू आहे त्यांची. हा असा क्षण असतो त्याच्यामध्ये खूप काही सजवलं. बापरे, सोबत सुलग्न लावणं चालू आहे. प्रत्येक समाजामध्ये लग्नाचे जे चालीरीती असतात ते वेगवेगळे असतात. छी गंदा. हा क्षणच खूप वेगळा असतो. ही सोनाली ताई आहे. या ताईचा आज वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे ताई. थँक्यू. आज ताईकडनं रात्री पार्टी आहे. आईस्क्रीम खाते तू मुक्ता? इकडे बघ. ए मुक्ता, इथे गुपचूप खाणं चालू आहे. खूप गर्दी आहे. थँक्यू. पाठवायचा आहे तुला व्हिडिओ ब्लॉग हां ब्लॉग करते तू. हा बघा सगळे इथे काही याच्यात काय थोडी मान खाली. ते बघा किती छान रूपवंत ठेवलेलं आहे. डिझाईनमध्ये चकल्या, साधी चकली, करंजी,
शेवया, पापड, इथे लाडू ठेवलेले आहे, देवाची भांडे, महालिंग आहे छोटंसं, पिंड, गणपती, तुळशीचं वृंदावन पण खूप सुंदर दिसत आहे, छान डेकोरेट केलेलं आहे, लाडू. इथे ना सर्व अनाजाच्या बाहुल्या बनवून ठेवलेल्या आहे, छान वाटतंय. कृष्ण भगवान, छान दिसतंय. लाईफ इज सो ब्युटिफुल. एक दिवस, एक तास, एक मिनिट पुन्हा कधीच येणार नाही. सर्व समस्या विसरून जा आणि आनंदी राहा. तर मंडळी, मी आत्ता घरी आले. घरी आल्या लगेच थोडं पाणी वगैरे पिलं आणि रिलॅक्स झाले. आणि दोघे तिघे पण जण झोपलेले आहे. आल्या लगेच त्यांना झोप लागली होती, कारण की तिथे मस्त्या तर मुक्ताने एवढ्या केल्या होत्या, एवढी थकली होती ती की आल्या लगेच ड्रेस चेंज केला आणि झोपली. आणि मी आता फ्रेश होणार, मी पण थोड्या वेळ आराम करणार. मग नीलच्या ट्युशनचा टाईम होतो, त्याला मग नेऊन वगैरे द्यावं लागेल मला. तर मंडळी, मला तुम्हाला सांगायचं आहे, बघा ना, एक मुलगी आपल्या आईवडिलाकडे फक्त 24-25 वर्ष, जास्तीत जास्त 30 वर्ष राहणार. त्याच्यानंतर ती लग्न करून दुसऱ्यांच्या घरी जाणार. दुसऱ्यांच्या घरी सेटल व्हायला तिला 1-2 वर्ष तर लागेलच, सर्वांचा स्वभाव समजून घ्यायसाठी, तिथल्या त्या दुसऱ्या घरच्या चालीरीती काय आहे, परंपरा काय आहे ते समजून घ्यायसाठी. अशामध्ये ना 30 वर्ष आईवडिलाकडे राहिल्याच्या नंतर अचानक तिकडे सासरी जाणार. सासरी गेल्याच्या नंतर 2 वर्ष तिला ॲडजस्ट व्हायला लागणार. आणि त्याच्यामध्ये जर त्या मुलीला कुणी समजून घेतलं नाही तर ते किती, म्हणजे त्या मुलीचं मन काय म्हणत असेल की एवढ्या वर्ष मी आईवडिलाकडे राहिली, मग सासरी आली, तर तिच्या पण काही सवयी असतात ना, त्या पण चेंज व्हायला वेळ लागतात. जसं त्यांच्याकडनं काही म्हणजे त्यांना अपेक्षा असते ना सुनेकडून की नाही, ही आता इकडे आली तर इकडचं सर्व चालीरीती रीतिरिवाज जे काही असेल ते मी इकडचं करायला हवं. तर तसंच तिला पण टाईम देणं जरुरी आहे की ही आपल्या घरी आली, आपली सून आहे, आपली लक्ष्मी आहे, आता आपल्या मुलीची जागा हीच घेणार आहे. तसं जर तिला आपण रिस्पॉन्स दिला तर ती पण सासरच्यांना त्याच पद्धतीने बघणार आणि तसंच रिस्पॉन्स देणार ती. त्याच्यामुळे सर्वांना एकच विनंती आहे की जसं ती सासरच्यांना समजून घ्यायला टाईम लागते तिला, की थोडा स्वभाव कोणाचा कसा आहे, कसं पद्धतीने वागायचं, चालीरीती काय आहे, रीतिरिवाज काय आहे, प्रत्येकाच्या घरची पद्धत वेगळी असते. तसंच तिला पण ॲडजस्ट करून घ्या असं माझं म्हणणं आहे. सर्वजण काही म्हणजे देवाच्या घरून सर्व अनुभव घेऊन येतात, शिकून येतात असं काही नाही आहे. आपण बघूनच शिकतो आणि बघूनच आपल्याला अनुभव येते. त्याच्यामुळे सर्वांना एकमेकांना समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे माझ्या मताने. आय होप मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नंतर आणखी भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.